श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। मला संधी समजली नाही। 2004 साली माझी कन्याकुमारी ट्रिप संपण्याच्या मार्गावर कर्नाटकात चित्रदुर्गजवळ कार्तिक पौर्णिमेला सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज यांचे प्रथम दर्शन आणि अवधूत दीक्षा झाली। वास्तविक या ट्रिपच्या सुरुवातीलाच हा योग आला होता, पण माझ्या अडमुठेपणाने प्रसंग न ओळखता आल्यामुळे न भूतो न भविष्यती अशी संधी मी घालवली। साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ समोर येऊन देखील मी त्यांना ओळखले नाही। कन्याकुमारीला एक मित्र आणि मी दोघांच्याही कुटुंबातील 10 सदस्यांसह कन्याकुमारीला रस्ता मार्गाने निघालो। त्यावेळी मोबाईल गुगल सोबत नव्हते। नेहमीच्या पद्धतीने विचारत निघालो। कोल्हापूरला अंबाबाई दर्शन घेऊन निघून कर्नाटकात गोकर्ण, मुरुडेश्वर, उडुपी, मुकांबिका करून केरळमध्ये कासारगोड येथे एक मुक्काम झाला। वास्तविक या मार्गावर ही स्थळे लागणार हेही माहीत नव्हते। कासारगोडला ज्या हॉटेलमध्ये मुक्काम झाला त्यांना पुढे जाण्यापूर्वी 3-4 स्थळे करून जा असे सांगितले। त्यातील एक म्हणजे गुरुवायूर। तोपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ माहीत नव्हता। त्यामुळे शंकर भट्टाचा प्रवास आणि गोकर्ण, उडुपी, गुरुवायूर स्थाने, त्यांचं महात्म्य आणि श्रीपाद चरित्रात त्यांचं महत्त्व हे काही माहिती नव्हते। माझा एक जन्म डॉक्टर राधाकृष्णन नावाने गुरुवायूरमध्ये झाला होता। कन्याकुमारी ऐकून माहिती। गुरुवायूर हे केरळातील आणि एकूणच दक्षिण भारतातील महिमान्वित प्रचंड मोठं स्थान आहे। इथे नवस पूर्ण झाल्यावर येथील कृष्णाला काय अर्पण करतात तर हत्ती। त्यामुळे इथे जागोजागी हत्तींच्या पागा आहेत। दर्शनाचे नियम कडक आहेत। पुरुषांनी लुंगी किंवा धोतर तर स्त्रियांना साडी कंपल्सरी आहे। त्यामुळे ड्रेस कुठे बदलायचे म्हणून गावात जात गेलो आणि एका घरासमोर थांबून तेथील वृद्ध पारंपरिक वेशातील स्त्रीने घरात येऊ देण्यास विनंती केली। स्त्रिया आत जाऊन कपडे बदलून आल्या आणि मागून एक धोतर घातलेला, मुंडण करून लांब शेंडी ठेवलेला, गरगरीत डोक्याचा, कमरेवर उघडा बंब, मन नजर वेधून घेणारा तरुण अर्धनारीश्वर बाहेर आला आणि चला मी तुम्हाला दर्शन करून आणतो म्हणाला। मंदिराजवळ पोहोचलो। प्रचंड गर्दी, कधी नंबर लागणार न कळणाऱ्या भाषेतील कलकल, पण या अर्धनारीश्वराने नाना तृप्त्या लढवून आम्हाला आत दर्शनासाठी नेलेच। देवासमोर लाल गुंजा आणि चिल्लर नाणी एकत्र केलेले प्रचंड मोठे पात्र होते। त्यातील मूठभर गुंजा आणि नाणी प्रसाद त्याने काढून दिला। बाहेर आलो आणि आमची कन्याकुमारीकडे पळायची लगबग त्याने पाहिली। कोण कुठला तो, पण मला सांगायला लागला की तुम्हाला इथलं महत्त्व माहिती नाही, तुम्हाला एक रात्र इथं मुक्काम करायलाच पाहिजे। नंदकिशोर, किमान तू तरी येथे थांब। आम्ही गाडीत बसून निघेपर्यंत तो आशाळभूत नजरेने थांबून होता। आज जाणीव होते की ते श्रीपाद श्रीवल्लभ होते। श्री एम यांचे पुस्तक यात्रा जारी है मध्ये त्यांनी गुरुवायूर भेटीचं, तिथं आलेल्या विलक्षण अनुभूतीचं सविस्तर वर्णन आज वाचायला मिळाले। गुरुवायूर येथील मूर्ती पथलांजन नावाच्या दिव्य शिळेतून घडविण्यात आली आहे। सर्वात प्रथम स्वतः महाविष्णू या मूर्तीची पूजा करत त्यांनी ही मूर्ती कालांतराने ब्रह्माला दिली। काही काळाने ती वसुदेव देवकीच्या घरात आली आणि नंतर द्वारकेत श्रीकृष्ण परमात्मा या मूर्तीची पूजा करत द्वारकेत अवतार समाप्ती वेळी येणाऱ्या सुनामीचा विचार करून श्रीकृष्ण परमात्म्याने ही मूर्ती भक्त उद्धवाला देऊन गुरु बृहस्पतीकडे पाठविले। गुरु बृहस्पती आणि शिष्य वायू ही मूर्ती समुद्र मार्गाने योग्य स्थळ शोधत येत असताना परशुराम ही अंतःप्रेरणेने ही मूर्ती मिळवण्यासाठी निघाला होता। त्याला ही मूर्ती हस्तांतरित करण्यात आली आणि सध्याचे मंदिराचे ठिकाणी शिवपार्वती या स्थळावरून या मूर्तीच्या स्थापनेसाठी इतरत्र गेले। गुरु बृहस्पती आणि शिष्य वायू यांच्या नावाने हे स्थान गुरुवायू प्रसिद्ध झाले आणि नंतर अपभ्रंश होऊन गुरुवायूर झाले। श्री एम हिमालयातून गुरु आज्ञेनुसार परत गावी त्रिवेंद्रमला आल्यावर एकदा मित्राचे वडील विश्वनाथ अय्यर यांच्याकडे त्रिचूर येथे गेले असता ते श्री एम यांना गुरुवायूरला दर्शनास घेऊन गेले।
तेथे फक्त हिंदूंनाच प्रवेश फलक पाहून या व्यवस्थेमागे नक्की कारण असणार असं सांगून श्री एम बाहेर थांबले आणि आतून प्रसाद घेऊन या म्हणाले. अय्यर दर्शन घेऊन बाहेर आल्यावर श्री एम त्यांना म्हणाले की तुम्ही जा परत, मी नंतर येतो. असं सांगून ते गावाबाहेर एका तळ्याकाठी झाडाला टेकून बसले आणि झोपी गेले. त्या गाढ झोपेत त्यांनी अद्भुत दृश्य पाहिले की ते मंदिराच्या बाहेर ध्वजस्तंभाला टेकून उभे आहेत आणि आतून गाभाऱ्यातून महाभारतातील पांचजन्य शंखाचा ध्वनी ऐकू येत आहे आणि तो गाभारा हळूहळू श्री एम यांच्याकडे येत आहे, ज्यात साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे आहेत. भगवान स्वतः बाहेर आले आणि त्यांनी श्री एम यांना मिठी मारली. त्यांच्या सर्वांगाला तुळशी आणि चंदनाचा घमघमाट येत होता. यातून जागे होताच श्री एम परत फिरले. हिराचंद गोपाल चंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.